नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला अर्थातच दिवसभरातली मोठी बातमी ती म्हणजे अशोक चव्हाणांची। माजी मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाणांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि पुढच्या 2 दिवसात ते भाजपात जाणार असल्याची माहिती आहे। पण नेमक्या किती आमदारांची ताकद अशोक चव्हाणांसोबत आहे पाहूया। काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी अखेर आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे। आधी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा सोपवला आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पत्र पाठवून काँग्रेसचं सदस्यत्वही सोडलं। आता 15 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या अमित शहांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण भाजपचं कमळ हाती घेणार असल्याची माहिती आहे। काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे आणि मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे। मला कुठलाही तक्रार कोणाबद्दलही करायची नाही। गेल्याच आठवड्यात अशोक चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांची भेट घेतल्याचं कळतंय। त्याच भेटीत अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकण्याचं ठरवलंय। मात्र तुर्तास पूर्ण पत्ते न उघडता 2 दिवसात पुढचा निर्णय घेणार असल्याचं अशोक चव्हाण म्हणतायत। भाजपची कार्यप्रणाली मला अद्याप माहीत नाही। भाजपमध्ये जाण्याचा अद्यापही मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 दिवसांमध्ये मी राजकीय भूमिका माझी स्पष्ट करेन। तर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी काँग्रेसचे चांगले नेते संपर्कात असल्याचं सांगून अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशाचे संकेत दिले। काँग्रेसमधले अनेक चांगले नेते हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत। ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्षात वाटचाल करतोय त्यातनं कुठेतरी जनतेचे जे नेते आहेत ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे अशा लोकांची गुदमर त्या ठिकाणी होते। त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भारतीय जनता पक्षाकडे येतील हा मला विश्वास आहे। आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो, आगे आगे देखिए होता है क्या। आता प्रश्न हा आहे की अशोक चव्हाणांसोबत किती आमदार आहेत। अशोक चव्हाणांपाठोपाठ विधान परिषदेचे माजी आमदार अमर राजूरकर यांनीही काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। अशोक चव्हाणांसोबत सध्याच्या घडीला 3 आमदार जाण्याची शक्यता आहे। जितेश अंतापूरकर आमदार देगलूर नांदेड, माधव जवळगावकर आमदार हदगाव हिमायतनगर नांदेड आणि रिसोडचे आमदार अमित झनक। मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसचे 15 ते 16 आमदार काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत। त्यापैकी अशोक चव्हाणांच्या संपर्कात 6 ते 7 आमदार आहेत, तर अजित पवारांच्या संपर्कातही 6 ते 7 आमदार आहेत। मात्र अशोक चव्हाण यांच्यासोबत एकही आमदार नाही असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। आम्ही ज्या विधिमंडळाच्या सदस्यांचे नेत्यांची संपर्क साधलेला आहे, कोणीही त्यांच्याबरोबर कुठं जाणार नाही। मुद्दाम भारतीय जनता पक्षातर्फे वावड्या उडवल्या जात आहेत, अमुक गेले तमुक गेले नावं सांगली जात आहेत, पण त्यावर कोणीही काही विश्वास ठेवू नये। काँग्रेस पक्ष हा जनतेकडे न्याय मागायला जाणार आहे। पण मुख्य मुद्दा हा आहे की अशोक चव्हाणांनी काँग्रेस का सोडली। काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणणार नाही असं चव्हाण म्हणालेत। म्हणजेच महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सोबत चव्हाणांचे खटके उडाले असतील। भाऊराव चव्हाण साखर कारखान्यासाठी बुलढाणा अर्बन बँकेकडून 200 कोटींचं कर्ज घेतलं होतं। त्या प्रकरणात कुटुंबियांची ईडी चौकशी होणार असल्याच्याही चर्चा होत्या। केंद्र सरकारने काढलेल्या श्वेतपत्रिकेमध्ये आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे। नुकतीच आगामी निवडणुकीसाठी तब्बल 52 जणांची कमिटी काँग्रेसनं तयार केली, त्यावरून नाराजी असल्याचं कळतंय। भाजपकडून अशोक चव्हाणांना राज्यसभेवर खासदारकी मिळणार असल्याची चर्चा आहे।
मला कुठलीही पक्षांतर्गत गोष्टीची जाहीर वाच्यता करायची नाही, कोणाची उणीधुणी मला काढायची नाही, ती माझी स्वभावाचा भाग नाही. मी सांगितलं मी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि मला वाटलं की काही आता वेगळा पर्यायाचा विचार केला पाहिजे, एवढीच माझी भूमिका. काँग्रेस पार्टीमध्ये अंतर्गत धुसफूस आहे आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पार्टीमधले मोठ्या प्रमाणावर मोठे मोठे नेते हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कामध्ये आहे. पण काँग्रेस पार्टीमध्ये मात्र अस्वस्थता आहे. आपण देवळांचं उदाहरण घ्या, बाबा सिद्दीकीचं उदाहरण घ्या, आता अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला आहे. हे असे पुढच्या काळामध्ये आपल्याला खूप प्रकरणं दिसतील असं मला वाटतं. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या अंतर्गत वादावर बोलणार नसल्याचं म्हटलं असलं तरी त्यांच्या सोबत काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या अमर राजूरकरांनी उघडपणे भाष्य केलं. प्रदेश काँग्रेस कमिटीबद्दल नाराजी आहे. जे काही कार्यकर्त्यांची त्यात निवड केलेली आहे. नागपूरच्या आमदारांचं म्हणणं आहे की ज्यांची वार्डामध्ये निवडण्याची पात्रता नाही अशा लोकांना पार्लमेंटरी बोर्डमध्ये घेतलेले आहे आणि जे लोकांमधून आमदार झाले अशा लोकांना त्यांनी वगळलेलं आहे. इकडे उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय. काँग्रेस मुक्त घोषणा देणारी भाजप आता स्वतःच काँग्रेसयुक्त भाजप होत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. काही वर्षांपूर्वी भाजपचा नारा काय होता? काँग्रेस मुक्त भारत. बरोबर ना? आता एवढे सगळे काँग्रेसवाले घेत आहेत की काँग्रेस व्याप्त भाजपा असं आता त्यांची परिस्थिती झालेली आहे. आणि आज सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा मी जे काय बोलतोय ते आणखीन काही वर्षानंतर कदाचित असंही होईल की भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष सुद्धा काँग्रेस म्हणून आलेला असेल. हे सुद्धा घडणार आहे. ते अचानक असं काय घडलं की अशोकराव तिकडे जातात, त्यांना मला असं वाटतं राज्यसभेची आता जागा देतात. राज्यसभेची हे प्रत्येक जण आपापलं बघतोय. मग माझ्या शेतकऱ्याचं जे काय दुःख आहे, माझ्या शेतकऱ्याचं जे काय दुःख आहे अजून निवडणुकीला लांब आहे, पण शेतकऱ्याच्या घराकडे कोण बघतंय? 2 दिवसात पुढचा निर्णय घेणार असल्याचं अशोक चव्हाण म्हणालेत. अर्थात अशोक चव्हाणांचा पुढचा मार्ग भाजपचाच असेल हीच दाट शक्यता आहे. विनायक डावरुंगसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.